नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केलेल्या ASS क्रिएशन या कंपनीचे संचालक शिंदे हे सध्या गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडले। त्यांच्या विरोधात विनयभंगासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगाव येथील 3 महिला नोकरीसाठी बुलढाण्यात आल्यावर संबंधित संचालकांनी त्यांना विविध कंपन्यांची उत्पादने विकण्याचे सांगून माझ्यासोबत एकटं चालावं लागेल अशी जबरदस्ती केली। तसेच विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप महिलांनी केलाय। या संदर्भात महिलांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। दरम्यान या प्रकरणावर परस्पर विरोधी तक्रारही दाखल झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी दिली आहे। आज सकाळी अंदाजे 11 ते 11:30 वाजता जळगाव खान्देश येथील 3 महिला नोकरी संदर्भात ASS क्रिएशन संगम चौक येथे आल्या। तेथील संचालकांनी त्यांना विविध प्रॉडक्ट्स विकण्याबद्दल सांगितले व नोकरी मिळवून द्यायची असेल तर माझ्यासोबत तुम्हाला एकटं यावं लागेल असे त्यांचे बोलणे झाल्यावर संबंधित तिथल्या महिला थोड्याशा चिडल्यात आणि त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली। त्यातूनच जातीवाचक परत शिवीगाळ झाली अशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली आहे। त्यावरनं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। काय गुन्हा दाखल केला? त्यामध्ये विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा या अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीचं नाव? RSS क्रिएशनचे संचालक कोण आहे? शिंदे। त्यात काही क्रॉस कंप्लेंट झाली आहे का? तसं क्रॉस कंप्लेंट द्यायला काही एक महिला आलेली आहे। त्याची आता पडताळणी सुरू आहे। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट बुलढाणा।